श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर अद्याप आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळत राहतील. श्रोते हो, मी आपल्याला गेले काही दिवस श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या पोलीस तपास कथा सादर करत आहे. आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची क्राईम ब्रांच या कथा संग्रहातील हस्ताक्षराने घातली हातकडी ही कथा सादर करत आहे. श्रोते हो, हस्ताक्षराने घातली हातकडी या कथेचा पहिला भाग. इन्स्पेक्टर जयकर आपल्या केबिनमधील फिरत्या खुर्चीत बसून त्यांच्यासमोर बसलेल्या विजय गोखले नावाच्या एका हुशार तरुणाचं बोलणं ऐकत होते. विजय गोखले तिशीजवळ पोहोचलेला तरुण होता आणि सिटी बँक नावाच्या एका सहकारी बँकेत तो असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होता. ही सिटी बँक मुलुंड पूर्व येथे होती. विजयच्या एका बाजूस कोठारी नावाचे गृहस्थ बसले होते, तर दुसऱ्या बाजूला मेहता नावाचे गृहस्थ बसले होते. विजयचं बोलणं सुरू असताना अधूनमधून कोठारी आणि मेहता देखील जयकरांबरोबर बोलत होते. फोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेजवळ असलेल्या ओरिएंटल पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कोठारी मुख्य अकाउंटंट म्हणून काम करत होते. मेहता इंडिया पेपर कंपनीचे भागीदार होते. त्यांची कंपनी फ्लोरा फाउंटन येथे होती. इंडिया पेपर कंपनी ओरिएंटल पब्लिकेशन्सच्या कंपनीला छपाईचा कागद पुरवत होती. ओरिएंटल कंपनीचा अद्ययावत प्रिंटिंग प्रेस अंधेरी MIDC येथे होता. जयकरांसमोर हे जे प्रकरण विजय गोखलेने आणले होते ते प्रकरण तसे गंभीरही होते आणि नव्हतेही. गंभीर अशासाठी नव्हते की या प्रकरणाच्या तपासात ताबडतोब धावपळ करायची नव्हती, लगेच धडपड करायची नव्हती, डॉग स्क्वॉड, पोलीस फोटोग्राफर, फिंगरप्रिंट ब्युरोची मदत घ्यायची नव्हती किंवा वॉचही ठेवायचा नव्हता. जयकरांचा एक सहाय्यक अधिकारी बसल्या ठिकाणी हा तपास पूर्ण करू शकत होता. हे प्रकरण गंभीर अशासाठी की या प्रकरणात 1,20,000 एवढी मोठी रक्कम गुंतलेली होती. विजय गोखले खरोखरच मोठा हुशार बँक अधिकारी होता. अगदी ऐन मोक्याच्या वेळी त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली नसती आणि तो वेळीच जागरूक झाला नसता तर कदाचित एक फार मोठा गुन्हा घडून गेला असता. मूळ गुन्हा घडून आणण्यासाठी अगोदर 2 गुन्हे घडवून आणायला हवे होते. इंडियन पिनल कोडच्या आणि 419 कलमाखाली बसणारे 2 गुन्हे घडले होते. आता 420 कलमाखाली गुन्हा घडणार होता. पण हे पापचक्र वेळीच लक्षात आले होते. जयकरांना आता अचूक सापळा रचायचा होता. त्यानंतर त्यांच्या सापळ्यात एक अज्ञात गुन्हेगार आपोआप सापडणार होता. जे काही घडलं होतं ते मुलुंडच्या सिटी बँकेत. तिथे नेमकं काय घडलं त्या अगोदरपासून जाणून घेऊया आणि नंतर मग जयकर काय करणार आहेत ते जाणून घेऊ. पूर्व मुलुंडला जिथे सिटी बँक होती तो विभाग काही औद्योगिक विभाग नव्हता. एक शाळा, एक सिनेमागृह, काही दुकानं सोडल्यास त्या विभागात सोसायटी आणि कॉलनीतील काही इमारती उभ्या होत्या. त्या विभागात सिटी बँक ही काही एकच बँक नव्हती. इतर राष्ट्रीयकृत बँका देखील तिथे होत्याच. त्या बँकांच्या मानानं सिटी बँक ही तशी लहानच होती आणि सहकारी तत्वावर चालणार होती. दिनांक 5 मार्च 1986 रोजी इंडिया पेपर कंपनी या नावाने सिटी बँकेत चालू खातं उघडलं गेलं. हे खातं कोणा अरविंद प्रधान नावाने उघडण्यात आलं होतं. दिनांक 5 मार्च रोजी बँक मॅनेजर श्री कुलकर्णी एक दिवसाच्या रजेवरती होते, म्हणून त्यांच्या जागेवर त्या दिवशी विजय गोखले बसला होता. इंडिया पेपर कंपनीने 500 रुपये भरून खातं सुरू केलं होतं. हे खातं दुसरे बँक अधिकारी मुळे यांनी स्वीकारले होते. ज्या दिवशी हे खातं सुरू करण्यात आलं त्याच दिवशी त्या खात्यात 1,20,000 रुपयांचा चेकही भरण्यात आला. हा चेक इंडिया पेपर कंपनीच्या नावानं ओरिएंटल पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काढला होता आणि चेक इंडिया पेपर कंपनीच्या खात्यात जमा होणार होता. खातेदार अरविंद प्रधानने नवीन खातं उघडताना फॉर इंडिया पेपर कंपनी या रबर स्टॅम्पचा वापरही केला होता. आता हा 1,20,000चा चेक पास झाला असता म्हणजे इंडिया पेपर कंपनीच्या खात्यात एकूण 1,20,500 रुपये जमा होणार होते. अरविंद प्रधानला पासबुक आणि स्लिपबुक देण्यात आले. हे खातं सुरू करण्यासाठी इंडिया पेपर कंपनीला मुलुंडमधील वृंदावन डेअरी फार्मच्या मालकाने ओळख सही दिली होती. दुपारी 12:30 वाजता बँकेचे कामकाज संपले आणि अंतर्गत कामकाज सुरू झाले. पण त्यापूर्वी जेवणाच्या सुट्टीत एक घटना घडली.
मुळे आणि कॅशियर देशपांडे विजय बरोबर त्यांच्या केबिनमध्ये बसून एकत्र जेवण घेत होते. त्यावेळी सहज बोलता बोलता देशपांडेने इंडिया पेपर कंपनीचा विषय काढला आणि म्हणाला, आज आपल्याकडे एक चांगली पार्टी आली. नाही रे, इंडिया पेपर कंपनी? त्यात कसली चांगली पार्टी? 500ने तर अकाउंट ओपन केलंय, मुळे म्हणाला. काय 500ने? 500 कॅश भरली आहे आणि 1,20,000चा चेक भरलाय? काय म्हणतोस? मुळेला धक्काच बसला. हे मला माहीत नव्हतं. माझ्यासमोर त्याने 500 रुपये ठेवले होते. अरे, मी स्वतः स्लिप बुकातील 2 स्लिपवर स्टॅम्प मारलेत. पार्टीने चेक भरलाही असेल, पण आपण आज मोठा चेकही भरणार आहोत असं काही पार्टी मात्र बोलली नव्हती. हे बोलणं असताना विजय आश्चर्यचकित झाला होता. नवा खात्याचे कागद त्याच्या टेबलपर्यंत येणार होतेच, परंतु त्यापूर्वी म्हणजे जेवतानाच त्याला या नव्या खात्याची माहिती समजली होती. पार्टी कुठली आहे? विजयनं मुळेला विचारलं. मुलुंड चेक नाका, शास्त्री मार्ग. आता विजय अधिकच चकित झाला. त्याचे विचारचक्र गती घेऊ लागले. त्यानं घाईघाईने जेवण आटोपले आणि इंडिया पेपर कंपनीचा चेक, नवीन खातं उघडल्याचा फॉर्म, रोख रक्कम आणि चेक भरलेल्या स्लिपा आपल्या टेबलवर ठेवून तो स्वतःशीच विचार करू लागला. न्यू अकाउंट ओपन फॉर्म आणि दोन्ही स्लिपांवरील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे आहे, ही गोष्ट विजयच्या लक्षात आली. इंडिया पेपर कंपनीने आपला पत्ता 102 शास्त्री मार्ग, मुलुंड चेक नाक्याजवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई 80 असा दिला होता. कंपनीने टेलिफोन नंबर दिला नव्हता. आता विजयचे विचारचक्र अचूक दिशेने धावू लागले. तो स्वतःशीच काही गणिते मांडू लागला. वृंदावन डेअरी फार्म हे दुकान मुलुंड पूर्व येथे बँकेपासून काही अंतरावर होते. तर इंडिया पेपर कंपनी विरुद्ध दिशेला मुंबई शहर आणि ठाणे शहराच्या सीमेवर होती. आता विजयच्या मनात काही अचूक आणि पूर्णपणे रास्त शंका येऊ लागल्या. एक कंपनी जिथे आहे त्या शास्त्री मार्गावर पश्चिमेस अनेक मोठाल्या बँका आहेत. त्या राष्ट्रीयकृत बँका सोडून एकदम एका टोकाला पूर्वेला असलेल्या आपल्या सहकारी बँकेत खातं उघडावं असं कंपनीला का वाटलं असावं? 2. कंपनी जर पेपरचा व्यवसाय करते तर मग या कंपनीकडे फोन कसा नाही? आणि सर्वात महत्त्वाची तिसरी शंका म्हणजे ज्या कंपनीला 1,20,000चा चेक मिळतो त्या कंपनीचा कारभार सुरळीत चालत असतो. म्हणजेच त्या कंपनीचे कुठल्या ना कुठल्या तरी बँकेत एखादं खातं असायला हवं. केवळ 1,20,000चा चेक मिळाला आहे म्हणून कंपनी 500 रुपये भरून एखादं खातं सुरू करेल, तेही विरुद्ध टोकाला असलेल्या बँकेत? ही गोष्ट विजयाला संशयास्पद वाटत होती. इंडिया पेपर कंपनीला वृंदावन डेअरी फार्मच्या बद्रीप्रसाद तिवारीने ओळख दिली होती. कंपनीचा प्रोप्रायटर अरविंद प्रधान याची सफाईदार इंग्रजी सही होती, तर बद्रीप्रसाद तिवारीची मोडकी तोडकी हिंदी सही होती. विजयने तिवारीचा बॅलन्स बघितला. त्याच्या खात्यात जेमतेम 7,000 रुपये जमा होते. तिवारीचे दुकान विजयला माहिती होते. बँकेच्या रस्त्यावर असलेले दूध, दही, लस्सी मिळणारे दुकान फारसे मोठे नव्हते. या डेअरी फार्मचा आणि एखाद्या पेपर कंपनीचा काय संबंध असावा? विजयला काही ताळमेळ लागत नव्हता. त्याच्या मनातील संशय वाढीस लागला. विजयनं बँकेच्या शिपायाला तिवारीच्या दुकानात पाठवले आणि त्याला बरोबर घेऊन येण्यास सांगितले. थोड्या वेळात तो शिपाई तिवारी भैयाला बरोबर घेऊन बँकेत आला. बँकेची वेळ होऊन गेली असतानाही आपल्याला बँकेत का बोलवले हे तिवारीला समजत नव्हते. तिवारी विजयसमोर बसला. विजयनं त्याच्यासमोर एक कागद ठेवला आणि त्याला सही करण्यास सांगितले. गोंधळून गेलेल्या तिवारीने कशीबशी सही केली. ही सही इंडिया पेपर कंपनीला दिलेल्या आणि बँकेच्या संग्रही असलेल्या सहीबरोबर मिळती जुळती होती. विजयने तिवारीकडे अरविंद प्रधान आणि इंडिया पेपर कंपनीची चौकशी केली तसा तिवारी आवासून विजयकडे बघत राहिला. विजयनं जेव्हा त्याच्या सहीबद्दल विचारलं तेव्हा तर तिवारी एकदम थक्कच झाला. तो अरविंद प्रधान आणि इंडिया पेपर कंपनी ही दोन्ही नावं प्रथमच ऐकत होता. आपण अरविंद प्रधानला ओळखत नाही आणि त्याला तर सोडाच, पण या बँकेत खातं उघडण्यासाठी आपण कोणालाही ओळखीची सही दिली नाही असं तिवारी हात जोडून पुन्हा सांगत होता. आपल्या सहीचा उपयोग करून कुठल्या तरी कंपनीनं या बँकेत खातं उघडलं आहे हे समजल्यावर तिवारी घाबरून गेला होता. तिवारीचं म्हणणं विजयला पटत होतं. अरविंद प्रधान या नावाच्या व्यक्तीचा आणि तिवारीचा काही संबंध असेल असंही त्याला वाटत नव्हतं. परंतु ओळख फॉर्मवरील त्याची सही बँकेत असलेल्या त्याच्या सहीबरोबर मिळती जुळती होती. विजय त्यामुळे गोंधळला होता. शेवटी तो या निष्कर्षाला येऊन पोचला की कोणीतरी तिवारीच्या सहीचा नमुना कुठून तरी मिळवला असावा आणि त्या सहीची नक्कल सही केली असावी. विजय वेगळे वेगळे तर्क करू लागला. त्याला आता मनोमन असे वाटू लागले की हे काम चेकची अफरातफर करणाऱ्या
एखाद्या गुन्हेगार टोळीचे असले पाहिजे. म्हणजेच ओरिएंटल कंपनीने कोणाला तरी पाठवलेला हा चेक त्या टोळीच्या हाती पडला असला पाहिजे आणि त्या टोळीने खोट्या नावपत्त्याने हा चेक आपल्या बँकेत भरला असला पाहिजे. याचा अर्थ हा चेक पोस्टातून गहाळ झाला पाहिजे. म्हणजे आणखी 2-3 दिवसांनी हा जो कोणी अरविंद प्रधान आहे तो रक्कम काढायला येईल आणि सावधगिरीचा उपाय म्हणून अगोदर कोणा दुकानदारास एखादा बेरर चेक जो 500 रुपयापेक्षा अधिक रकमेचा आहे तो घेऊन पाठवेल. कसंही करून आपण पोलिसांच्या मदतीने ही टोळी पकडायची असा निर्धार विजयनं केला. हा अरविंद प्रधान 7 तारखेलाच पैसे काढायला येईल याची खात्री विजयला वाटत नव्हती. विजयला आता हे जाणून घ्यायचे होते की या चेकवर काही खाडाखोड करण्यात आली आहे का. त्याला इतर बँकातून अशा प्रकारचे घडलेले प्रकार आठवत होते. विजयने तो चेक बँकेत असलेल्या अल्ट्राव्हायोलेट मशीनखाली धरून अत्यंत बारकाईने बघितला, परंतु चेकमध्ये त्याला कसलीही खाडाखोड दिसली नाही. चेकवर काहीच खाडाखोड नाही हे पाहून विजयचा गोंधळ वाढला. साधारण चेक गुन्हेगार लहान रकमेचा चेक मोठ्या रकमेचा करतात हे त्याला माहिती होतं. विचारांती विजय या निष्कर्षाला येऊन पोहोचला की ज्या अर्थी चेकमध्ये कसली खाडाखोड नाही त्या अर्थी मूळ चेकच गुन्हेगाराच्या हाती लागला असला पाहिजे. याचा दुसरा अर्थ असाही होतो की ओरिएंटल पब्लिकेशन्स कंपनीने चेक इंडिया पेपर कंपनीला पाठवला आहे, त्या अर्थी ती कंपनी अस्तित्वात आहे. आता विजयचा गोंधळ अधिक वाढला. जर कंपनीचे अस्तित्व मान्य केले तर मग केवळ एक मोठा चेक वठवण्यासाठी कंपनीने नवीन अकाउंट उघडले का, तेही 500 रुपये भरून, तेही बद्री प्रसाद तिवारी सारख्या अशिक्षित आणि सामान्य व्यापाऱ्याची ओळख सही देऊन. तिवारीपेक्षा दुसरा कोणी तोलामोलाचा खातेदार कंपनीला मिळाला नाही का. विजय आपल्या बँकेतून बाहेर पडला. त्यानं बरोबर मुळेला घेतले. मुळे अरविंद प्रधानला ओळखू शकत होता. विजयची स्कूटर होती. तो मुळेसह 102 शास्त्री मार्ग या पत्त्याच्या रोखाने निघाला. त्याला फक्त हे पाहायचं होतं की इंडिया पेपर कंपनी त्या पत्त्यावर प्रत्यक्षात आहे का. मुलुंड चेक नाक्यावरच्या लालबहादूर शास्त्री मार्ग विजयने पिंजून काढला, परंतु 102 हा नंबर काही त्याला सापडला नाही. तिकडच्या वेगवेगळ्या कारखान्यात चौकशी करूनही कोणी इंडिया पेपर कंपनीची माहिती देऊ शकला नाही. विजय काहीसा हताश झाला, पण लगेच त्याला एक कल्पना सुचली. त्यानं लगेच मुलुंडचे पोस्ट ऑफिस गाठले. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की पोस्टातही कोणी विजयला 102 शास्त्री मार्गाबद्दल माहिती देऊ शकला नाही. विजय पुन्हा निराश झाला. ओरिएंटल कंपनीचा चेक बँक ऑफ इंडिया फोर्ट शाखेवरचा होता. तो चेक विजय थांबवू शकत नव्हता. नियमानुसार तो चेक त्याला दुसऱ्या दिवशी पासिंगसाठी पाठवावाच लागणार होता. तो चेक पासून येणार याबद्दल विजयला शंका वाटत नव्हती. चेकवर काहीच खाडाखोड नव्हती. म्हणजे 1,20,000 रुपये खात्यात आहेत म्हणून ओरिएंटल कंपनीने इंडिया पेपर कंपनीला चेक दिला होता हे विजयला समजत होतं. विजय फार तर एवढाच करू शकत होता की हा जो अरविंद प्रधान जेव्हा केव्हा बँकेत येईल तेव्हा तो त्याच्याकडे पत्त्याची चौकशी करू शकत होता. विजय पुढे आणखी एक पेच होता. तो लगेच पोलिसांकडे जाऊ शकत नव्हता, कारण गुन्हा अजून घडला नव्हता. या क्षणापर्यंत तरी बँकेचं काहीच नुकसान झालं नव्हतं. उलट त्या खऱ्या किंवा खोट्या अरविंद प्रधानचे 500 रुपये बँकेत जमा झाले होते. शिवाय जरी आत्ताच पोलिसांकडे गेलो तरी पोलीस अरविंद प्रधानला कुठे शोधणार होते. ते त्याला बँकेतच पकडू शकत होते. विजय आणि मुळे बँकेत आले त्यावेळी संध्याकाळचे 4 वाजले होते. बँकेत येताच विजयला अचानक एका गोष्टीची आठवण झाली. ही गोष्ट आपल्या लक्षात अगोदर कशी आली नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. विजयला अगोदर असं वाटत होतं की इंडिया पेपर कंपनी हे नाव अरविंद प्रधान सारखेच खोटे असावे, परंतु जेव्हा चेकवर त्याला कसलीच खाडाखोड दिसली नाही तेव्हा कंपनी अस्तित्वात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. विजयच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला की चेक गुन्हेगारांच्या हातात मोठा चेक पडल्यामुळे त्यांनी कंपनीचे नाव न बदलता त्याच नावानं खाते सुरू केले असले पाहिजे आणि पत्ता तेवढा खोटा दिला आहे. आणि ज्या अर्थी इंडिया पेपर कंपनीच्या नावे चेक काढण्यात आला आहे त्या अर्थी कंपनी मुंबईतच कुठेतरी आहे आणि ज्या अर्थी ओरिएंटल कंपनीने चेक काढला आहे त्या अर्थी ती कंपनी पण मुंबईतच कुठेतरी आहे. विजयनं ताबडतोब टेलिफोन डिरेक्टरी उचलली आणि शोधायला सुरुवात केली. इंडिया पाहता पाहता विजयला अचानक इंडिया पेपर कंपनी सापडली. विजयनं ताबडतोब कंपनीचा टेलिफोन नंबर एका कागदावर टिपून घेतला आणि पत्ताही लिहून घेतला. त्यानंतर जरा उत्साहानेच त्याने ओरिएंटल पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टेलिफोन नंबर आणि पत्ता शोधून काढला. आता विजयच्या टेबलवर दोन्ही कंपन्यांचे टेलिफोन नंबर होते. नंतर विजय विचार करू लागला की फोन कोणाला करावा, इंडिया कंपनीला की ओरिएंटलला.
ओरिएंटलला फोन करून इंडियाची चौकशी करून इंडियाचं बँक अकाउंट कुठे आहे असं विचारावं, पण त्यांना इंडिया कंपनीचं खातं आहे कुठे कसं कळणार? विजयनं क्षणार्धात इंडिया कंपनीला फोन लावला. हाच फोन इंडिया कंपनीचे एक भागीदार मेहता यांनी उचलला होता. नंबर लागताच विजय चटकन म्हणाला, हॅलो, इंडिया पेपर कंपनी? हां बोला. हॅलो, मला कंपनीच्या मॅनेजरांबरोबर बोलायचं आहे. बोला, मी पार्टनर बोलतोय. मेहता, तुम्ही कोण? हां, मेहता साहेब, मी सिटी बँक मुलुंड ब्रँचमधून असिस्टंट मॅनेजर विजय गोखले बोलतोय. सिटी बँक मुलुंड? काय काम आहे तुमचं आमच्याकडे? मेहता साहेब, जरा आमच्या बँकेचा नंबर लिहून घ्या. विजयनं नंबर सांगितला आणि तो पुढे म्हणाला, मी आता फोन बंद करतोय. तुम्ही मला लगेच फोन करा, मग आपण बोलू. पण काय काम आहे? तुमच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये फार मोठ्या रकमेची गडबड झाली आहे. मला लगेच वेळ न दवडता फोन करा. विजयनं फोन बंद केला आणि तो मुळीला म्हणाला, बघ आता मेहता कसा फोन करतात ते. आणि खरोखरच पुढच्या 2 मिनिटात मेहतांचा फोन आला. ते तिथे त्यांच्या कंपनीत चकित झाले होते. ते तात्काळ विजयला फोन न करतील तर नवल होते. हॅलो सिटी बँक? हो, विजय सावकाश म्हणाला, मी असिस्टंट मॅनेजर. मेहता साहेब, मी विजयच बोलतोय. विजयनं मेहताचा आवाज ओळखला होता. आता तो जरा सरसावून बसला होता आणि फोनवर मेहतांना म्हणाला, आय एम सॉरी मेहता साहेब, मी तुम्हाला मुद्दामूनच फोन करायला सांगितलं होतं. म्हणजे मी आता जे काही बोलेन त्यावर तुमचा विश्वास बसेल. बोला बोला गोखले. मेहता अधीर झाले होते. मेहता साहेब, आपण मला एक सांगा की ओरिएंटल पब्लिशिंग कंपनी बरोबर तुमच्या कंपनीचा काही संबंध आहे का? हो आहे ना, ती आमची जुनी पार्टी आहे. पत्ता काय त्या कंपनीचा? विजयनं शांतपणे विचारले आणि टेबलावरील कागद उचलून हातात धरला. मेहतांनी पलीकडून ओरिएंटल कंपनीचा पत्ता सांगितला. विजयची नजर कागदावरच होती. त्याने जो पत्ता लिहून घेतला तोच पत्ता फोनवर मेहता सांगत होते. ठीक आहे मेहता साहेब, ओरिएंटल कंपनीकडून तुमचं काही येणं आहे का? आणि असेल तर ते किती आहे? विजयनं विचारलं. तसे क्षणभर मेहता शांत राहिले, नंतर म्हणाले, 1,00,000-1,15,00,000च्या आसपास आहे. पण का? त्यांचा चेक आलाय का? अजून आला नाही, पण 1-2 दिवसात येईल. मेहता साहेब, आता मी जे काय सांगतो ते नीट ऐका. ओरिएंटल कंपनीने बँक ऑफ इंडिया फोर्ट शाखेचा तुमच्या कंपनीच्या नावाने काढलेला 1,20,000चा चेक आज आमच्या बँकेत जमा झाला आहे. आज इंडिया पेपर कंपनी या नावानं आमच्या बँकेत नवीन खातं उघडण्यात आलं आहे. काय म्हणता? मेहता तिथे जवळजवळ किंचाळले. मग विजयनं त्यांना त्यांच्या बँकेत घडलेला प्रकार थोडक्यात सांगितला आणि म्हणाला, उद्या आपण पोलिसांकडे जाऊ. मी आज संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत तुमच्या ऑफिसात येतो. तोपर्यंत तुम्ही ओरिएंटलच्या कोणातरी तुमच्या ऑफिसमध्ये बोलवून घ्या आणि त्यांना फोन करून लगेच मला फोन करायला सांगा. मी तसंच करतो. त्यांचे चीफ अकाउंटंट कोठारी आहे. मी त्यांना फोन करतो आणि लगेचच तुम्हाला फोन करायला सांगतो. संध्याकाळी तुम्ही शक्यतो लवकर या. मी तुमची वाट बघतो. ठीक आहे. विजयनं फोन बंद केला आणि मोठ्या उत्साहात म्हणाला, मुळे आपण पोलिसांकडे जाऊ शकतो. इंडिया पेपर कंपनीचा मूळ पत्ता आपल्याला समजलेला आहे. म्हणजे आपल्याला दिलेला पत्ता बनावट आहे. शिवाय मेहता म्हणतात की ओरिएंटल कंपनीकडून त्यांचे 1,15,00,000 रुपये येणं आहे. आपल्याकडे हा जो चेक आला आहे त्यावर याच महिन्याची तारीख आहे. म्हणजे त्याच दिवशी हा चेक पोस्टाने पाठवण्यात आला असावा. 3 किंवा 4 तारखेला हा चेक गुन्हेगारांच्या हाती लागला असणार आणि म्हणूनच आज आपल्याकडे खातं उघडण्यात आलं. पोलीस आता बरोबर ट्रॅप करतील. तेवढ्यात फोनची बेल वाजली. विजयनं चटकन फोन उचलला. त्याच्या अंदाजाप्रमाणे हा फोन ओरिएंटल कंपनीकडून कोठारींनी केला होता. ते भलतेच अस्वस्थ झाले होते. त्यांचे विजयबरोबर बोलणे सुरू होताच सर्वात प्रथम विजयनं त्यांना त्यांच्या कंपनीने जो चेक इंडिया कंपनीला पाठवला होता त्या चेकचा नंबर विचारला. तिथे कोठारींसमोर चेकबुक होतेच. त्यांनी काउंटर फॉईल बघून चटकन नंबर सांगितला. विजयच्या हातात त्यांचा चेक होताच. तो नंबर विजयनं ताडून बघितला. तो बरोबर जुळत होता. म्हणजे आपण नेमक्या दोन्ही कंपनींबरोबर संपर्क साधला आहे हे विजय समजून चुकला. विजयनं त्यांना एकूण काय प्रकारे तो समजावून सांगितले आणि त्यांना संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान इंडिया पेपर कंपनी देण्यास सांगितले. आता विजयनं समाधानाचा श्वास सोडला. एक चेक गुन्हेगार टोळी पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आपण यशस्वी होणार याबद्दल त्याच्या मनात कसलीही शंका उरली नाही.